निसर्गाच्या विविध घटनांनी मानवाला नेहमीच चकित केलेलं आहे। आता भंडारामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली। या घटनेमध्ये भंडारामध्ये ते दोन दगड साधे नव्हतेच। मग ते काय होतं पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। भंडारा जिल्ह्यातील परसोडी परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। आकाशातून अचानक पडलेल्या दोन रहस्यमय वस्तूंमुळे नागरिक भयभीत झाले असून या घटनेने वैज्ञानिक कुतूहल त्यांच्यामध्ये जाग झालेलं आहे। आता हे दोन वस्तू ज्या होत्या त्या दगडांसारख्या दिसत होत्या, परंतु शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली, जेव्हा या वस्तू पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आल्या। परसोडी येथील सुगत बौद्ध विहार परिसरात राहणारे किशोर रमेश वाहने वर्ष 50 यांनी या घटनेची अधिकृत माहिती पोलीस ठाण्यात दिली। घटना 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 7:15च्या दरम्यान घडलेली। परसोडी गावाजवळील एका मोकळ्या लेआउटच्या जागेत काही लहान मुले थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून विस्तव शेकत करत बसली होती। त्याचवेळी अचानक आकाशातून काहीतरी जळत खाली येत असल्याचे मुलांच्या निदर्शनास आले। बघता बघता अर्ध्या विटेच्या आकाराचे सिमेंटच्या रंगाचे दोन तुकडे वेगाने जमिनीवर पडले। हे तुकडे पाहताना जळत होते, मात्र जमिनीवर आदळल्यानंतर त्यांचा आवाज फारसा झाला नाही। सुदैवाने हे तुकडे मुलांच्या अंगावर न पडता जवळच पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। तसेच परिसरातील कोणत्याही मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही। मात्र जेव्हा हे तुकडे आकाशातून येत होते ते जळत आले होते आणि अक्षरशः जळत असतानाच ते जमिनीवर जोरात आदळले आणि त्यानंतर तेथील मुलं प्रचंड घाबरली। आता सदर वस्तू मुलांनी सकाळी किशोर रमेश वाहने यांना दाखवल्या। त्यांनी या वस्तूंची पाहणी केली असता त्या दिसायला सिमेंटच्या रंगाच्या, परंतु वजनाला अत्यंत हलके असल्याने त्यांना ते जाणवलं। आता आकाशातून पडलेली कोणतीही वस्तू सामान्य धातूची किंवा दगडाची म्हणजेच हलका असते, मात्र वस्तूंचे हलके वजन हा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे। किशोर रमेश वाहने यांनी तात्काळ प्रसंग सावधान राखून 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता हे दोन तुकडे पोलीस ठाण्यात जमा केले। पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिंगाडे आणि ठाणेदार भीमाजी पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून घटनेची नोंद करून घेतली। प्राथमिक तपासात या वस्तू मानवनिर्मित उपग्रहाचा ढिगारा म्हणजे स्पेस डेब्रिज आहेस की नैसर्गिक उल्कापाताचा भाग आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। म्हणजे ह्या स्पेस डेब्रिज म्हणजे मानवनिर्मित उपग्रहाचा ढिगारा किंवा उल्कापाताचा भाग आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही। या घटनेची माहिती मिळता जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा अधिकारी कार्यालयात कळवण्यात आले। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पातळीपर्यंत संपर्क साधला। घटनेची गांभीर्य लक्षात घेता पडलेल्या वस्तूंचे नमुने सखोल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार मग कलकत्ता येथील वरिष्ठ चमू तपासणीसाठी येणार आहेत। परसोडी आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आलं। आता विज्ञानाच्या दृष्टीने विचार केल्यास पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या जुन्या उपग्रहांचे विशेष अनेकदा अवशेष जे असतात ते वातावरणात प्रवेश करताना जळून खाक होतात। त्यातील काही भाग जमिनीवर पोहोचू शकतात, मात्र हे तुकडे सिमेंटच्या रंगाचे आणि हलके आहेत याचे उत्तर कोलकाता येथील चमूच्या अहवालानंतर स्पष्ट होईल। दरम्यान हा उल्कापाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक तरी अंदाज अनेक जणांनी वर्तवला आहे, कारण की ते जे तुकडे होते ते वजनाने हलके होते आणि ते दगडासारखे दिसत होते आणि ते जमिनीवर अक्षरशः पेट घेत आले होते आणि जमिनीवर आदळल्यानंतर तेथील मुलं प्रचंड घाबरली होती। आणि त्यानंतर आता या ज्या दोन वस्तू आहेत दगडांसारख्या दिसत आहेत त्या आता चम्मू म्हणजेच कोलकाता येथील एक जे चम्मू नावाचं रिसर्च सेंटर आहे तिथे पाठवण्यात आलेलं आहे आणि लवकरच हे दोन तुकडे समजणार आहेत। म्हणजेच मानवनिर्मित उपग्रहांचा ढिगाराचा स्पेस डेब्रिज म्हणजे असतो म्हणजे जेव्हा अनेक रॉकेट किंवा जे काही प्रोजेक्ट असतात ते पृथ्वीच्या बाहेर जातात आणि स्पेस डेब्रिज बनतात, हा तो एक प्रकार तर असेल किंवा नैसर्गिक उल्कापाताचा भाग हा सुद्धा असू शकतो असं अनेक जणांचं मत येत आहे। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। सिमेंटच्या रंगाचे दोन तुकडे वेगाने जमिनीवर पडले आणि ते पडत असताना जळत होते आणि ते पुन्हा निदर्शनास आलेले आहेत।
तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.